आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। ईरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। ईरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। ईरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। समचरण सरोजम सांद्रनीलंबुदाभं, जगन्निहित पानी मंडनं मंडनाना। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगगैरो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। ईरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सर्वांच्या अंतकरणामध्ये स्थित असलेल्या
अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न अकारण करुणामय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग परमात्मा, योगी यांचे राजे, साधकांचे मायबाप, सकल विश्वाची, सकल वारकरी संप्रदायाची माऊली, मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या, या विश्वातलं एक पवित्रातलं पवित्र अधिष्ठान सूर्यवंशातले राजे रामचंद्र सीतापती अशा परम अधिकार जगतपती परमात्म्याचे सेवक श्री हनुमंतरायांच्या चरणारविंदावर कीर्तन सेवा समर्पित करण्याकरिता निवडलेला अभंग, देहू निवासी असलेले वैराग्य राग रसिक वैराग्य शिरोमणी, वैराग्याचं प्रतिपादन करणारे वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानावरती विराजमान असणारे जगमान्य संत, देवमान्य संत, लोकमान्य संत आणि संतमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही देव आपलासा करून घ्या असा उपदेश करतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत मनुष्य फक्त एकाच गोष्टीच्या पाठीमागे पडतो, आणि ती गोष्ट म्हणजे सुख. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सुखाचा पत्ता, सुखाचा ॲड्रेस किंवा सुखाचा रस्ता सांगतात. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही एक काम करा ना. काय करा? आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नुहे. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही तो एक देव आपलासा करून घ्या. तुम्ही संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. संसाराला माया चिकटलेली आहे, आणि ही माया दुःखाची जनिती आहे, दुःखाची जननी आहे. या मायेमध्ये सुरुवातीला, मध्यात आणि शेवटी सुखाचा लवलेश नाही. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. या मायेमध्ये सुखाचा लवलेश नाही. म्हणून तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा. काय करा? तो एक देव आपलासा करून घ्या. मग तो देव आपलासा करण्यासाठी काय करावं लागेल? लावी मना पिसे गोविंदाचे. देव आपलासा करून घ्यायचा असेल तर देवाच्या नामाचं पिसं लावून घ्या. देवाच्या नामाचा छंद आपल्याला लागला पाहिजे, आणि देवाच्या नामाचा छंद लागल्याच्या नंतर मग काय होईल? मग अविनाश करी आपुलिया ऐसे. देवाच्या नामाचा छंद लागला की मग काय होईल? तो देव जसा आहे तसं अविनाशी आपल्याला करेल. आणि अविनाशी केल्यानंतर, अविनाशी म्हणजे काय? अविनाशी म्हणजे ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, त्याला म्हणायचं अविनाशी. मग तुकोबराय म्हणतात, तो देव आपल्याला अविनाशी करणारे. अविनाशी करणारे म्हटल्यावर आपण मरणारच नाही का? नक्की मरणारे, पण एकदाच मरणारे. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं आणि पुन्हा पुन्हा मरण्याचं संकट राहणार नाही. पुन्हा जन्म मृत्यूच्या कचाट्यातून आपली सुटका होणारे. एकदाच आपण मरणारे, आणि एकदा मेल्यानंतर सरून जाणारे. पण काय सरणारे? तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदा मरल्यानंतर, एकदा मेल्यानंतर सरणारे, पण काय? जन्म मृत्यूची येरझार संपून जाणारे, आणि पाठीमाग कीर्ती शिल्लक राहणारे. अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं अल्पसा 2 शब्दांचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज या ठिकाणी श्री क्षेत्र सुतारखेडे या नगरीमध्ये, सुतारखेडे या गावामध्ये श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी रंगनाथ महाराज कोकाटे, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण शांताराम महाराज गांगुर्डे आळंदी, संपत महाराज गांगुर्डे सुतारखेडे यांच्या शुभ प्रेरणेनं सर्व ग्रामस्थ, सर्व अबालवृद्ध, सर्व महिला भगिनी, सर्व तरुण मित्रमंडळी यांच्या सहकार्यानं, यांच्या अथक मेहनतीनं, परिश्रमानं
संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26वे आणि या 26व्या वर्षातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा टाळमृदंगाच्या गगनभेदी आवाजामध्ये, टाळमृदंगाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी हा नाम सप्ताह संपन्न होत आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व गुणीजन, गायक, वादक मंडळी, यांना गुणीजन म्हणायचं, यांना कलाकार नाही म्हणायचं. कलाकार हे तमाशामध्ये राहत असतात, गुणीजन हे कीर्तनामध्ये राहत असतात. म्हणजे कीर्तनामध्ये जे आहेत त्यांना म्हणायचं गुणीजन, कलाकार वेगळे. कलाकार तमाशामध्ये, सिनेमामध्ये, नाटकात. सर्व गुणीजन मंडळी, 3 दिवसापासून ज्यांचं आपण गोड गायन ऐकतोय, तालुक्याचं भूषण, तालुक्याचं वैभव हे शब्द यांच्यासाठी छोटे पडतात महाराज. ही खरं तर जिल्ह्याचं भूषण आहे. जिल्ह्याच्याही बाहेर आपल्या उत्तर महाराष्ट्राचं, पश्चिम महाराष्ट्राचं भूषण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, गोड समर्पक चाली आहे, आदरणीय श्री हरिभक्त परायण संघ संतांचा करिता बरवा, उत्तम कीर्तीचा ठेवा, आदरणीय उत्तम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक. तितक्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व, तितकंच गोड गायन, त्या आवाजाला तोडच नाही. म्हणजे नादच करायचं नाही, नाद करती का, यावंच लागतं, नाही गावंच लागतं. आणि गावंच लागतं, पण कुणी गावं लागतं? ऋषिकेश महाराज, आदरणीय उत्तम बाबा, आदरणीय ऋषिकेश महाराज. काय असतं महाराज, देव प्रत्येकाला जन्माला घालत असताना बाबा एक साचा बनवत असतो अगोदर, साचा. मग तो साचा बनवला का त्या साच्यामध्ये रक्त टाकायचं, मांस टाकायचं, हाडं टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये प्राण सोडायचं, असं देव साचे बनवत असतो. पण देवानं नाशिक जिल्ह्यामध्ये एक साचा बनवला, एवढं एक रत्न जन्माला घातलं आणि नंतर तो साचा ठेवून दिला परत. असं रत्न नाशिक जिल्ह्यात जन्मालाच आलं नाही. आदरणीय ऋषिकेश महाराज उपस्थित आहे, त्यांच्या चरणी विनम्र. कीर्तनाला जशी गायनाची गरज असते तसं मृदंगाची सुद्धा गरज असते. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मनाद तयार करण्याकरिता आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं वैभव असणारे सुखाचा निधी सुख सागर जोडला, आदरणीय सागर महाराज बोरगुडे या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड हात आहे महाराजांचा. त्यांच्या हाताकडे पाहून कधी कधी असं म्हणावं वाटतं की ये हात मुझे दे दे ठाकूर, असं म्हणावं की काय, असा गोड हात महाराजांचा आहे. सुंदर वाजवणं आहे. महाराजांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक. हार्मोनियमची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्याच गावातील रत्न आदरणीय बाबा उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मृदंग, दुसरे मृदंगाचार्य, आपल्या गावचं रत्न, परिसरामध्ये, तालुक्यामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, सर्व सामाजिक धार्मिक उपक्रमांमध्ये जे नेहमी अग्रेसर असतात, आदरणीय रवी महाराज गांगुर्डे, रवी सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे गायनाचार्य, आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं वैभव, गोड कीर्तनकार आहे, अभ्यासू कीर्तनकार, आदरणीय आमचे राजेंद्र महाराज आवरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी विनम्र भावानं नतमस्तक. टाळकरी मंडळी भरपूर आहे, 22 टाळकरी मोजले मी आल्याच नंतर. उद्या जर कोणी विचारलं, लोक विचारतात दुसऱ्या दिवशी किती टाळकरी होते, अरे ओ सांबा कितने आदमी थे, कितने टाळकरी थे, असं विचारत असतात महाराज. म्हणून आपण मोजून ठेवायचे. 22 टाळकरी म्हणजे भरपूर मोठी उपस्थिती. आपल्या परिसरातील सर्व ही टाळकरी मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक. साऊंड सिस्टीम, आपल्या 4-5 तालुक्यामध्ये सिस्टीमच्या बाबतीत ज्यांचं मोठं नाव आहे असे संदीप साऊंड कानडी, आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मनापासून आभार. कार्यक्रमाला उपस्थित असणारे, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, तुमची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. समस्त ग्रामस्थ मंडळी, सुतारखेडे समस्त भजनी मंडळ आणि समस्त बाराभाई मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे नाथभक्त गुरुवर्य गणेश महाराज भोसले, बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. तर बाबा नुसते एकटेच नाही आले, सर्व शिष्य परिवार सोबत घेऊन आलेले आणि ते सारोळ्यावरून आले. सारोळा तालुका निफाड, इतक्या लांबून खास कीर्तन ऐकण्यासाठी ते इथपर्यंत आलेले. खरं तर त्यांनी आपल्या कीर्तनात येऊन बसावं एवढी आपली पात्रता नाही महाराज, पण या माणसांची खरोखर कृपा आहे. मोठं नवनाथ महाराजांचं मंदिर आहे. गुरुवारी सोमवारी 300-400 पेशंट एका दिवसामध्ये येत असतात, जात असतात आणि त्या सर्वांना मार्गदर्शन, त्या सर्वांच्या अडचणी बाबा सोडवत असतात. आदरणीय गणेश बाबा भोसले यांचं या ठिकाणी
उपस्थिती लाभली. बाबांचे मनापासून आभार. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, धारकरी, फडकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, माईकवाले, शिष्टीमवाले, मंडपवाले, आचारी, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, बालक मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले सर्व व्यक्तिमत्व, सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, तलाठी, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, शिपाई, भाऊसाहेब, परिसरातून आलेले, पंचक्रोशीतून आलेले सर्व शुभचिंतक, हितचिंतक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, युवा नेते, आधारस्तंभ, आमचे अण्णा, आमचे तात्या, आमचे नेते, आमचं काळीज, महिला आघाडीच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, कांद्याच्या टोळीच्या मुकरदम, सर्व माता मावल्या, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक आणि झालेली सेवा. सेवेला सुरुवात. विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा सुख नुहे. प्रस्तुत अभंग महाराष्ट्रातील थोर साधू विश्वमान्य विश्वभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे सुखाचा पत्ता आपल्याला सांगतात. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकजण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्याची धाव ही फक्त सुखासाठी, त्याची तळमळ ही फक्त सुखाकरताच आहे. पण मनुष्य सुखाच्या पाठीमागं पळत राहतो, पण त्याला खरं सुख भेटत नाही. मग खरं सुख कुठं आहे, खरं सुख कुठं मिळेल? सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, बोला सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जाया एक वेळ, तरी तू पंढरीची जाया एक वेळ, वेळ मग तो अवघाची सुख दुःख, जन्मधर्मेचे दुःख विसरली, तरी तू पंढरीची जाया एक वेळ, तू पंढरीची जाया एक वेळ, वेळ मग तो अवघाची सुख दुःख, जन्मधर्मेचे दुःख जरा जोरात वाजवा. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. पंढरपूरला जा, मग काय होईल? मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अतिशय समर्पक प्रमाणे, आणि मला सुद्धा त्याच्यावर यायचंच पुढं. सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पंढरपूरला जा. कुठं जा? पंढरीला जा. पंढरपूरला काय काय? पंढरपूरला देव आहे ना. पंढरपूरला देव आहे. मग तुकोबराय तेच सांगतात, तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही तो एक देव आपलासा करून घ्या. सुख पाहिजे ना, मग देव आपलासा करून घ्या, म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. एक तर आत्तापर्यंत आम्ही एका योनीमध्ये कोटी वेळेला जन्म घेतला, एका योनीमध्ये कोटी वेळेला जन्माला आलो, पुन्हा कोटी वेळेला मेलो. जन्माला आल्यानंतर आम्हाला गर्भवासाच्या यातना भोगायला मिळाल्या, गर्भवासाचं दुःख भोगायला मिळालं. मरत असताना मेल्यानंतर यमाच्या यातना, यमाचं दुःख भोगायला मिळालं. 4 खाणी सांगितल्या शास्त्रानं, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाणी. आणि या 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनी. मग एका योनीमध्ये किती वेळेला जन्म घेतला? एक योनी, कोटी फेरा. पण किती कोटी? किती कोटी हा आकडा दिलेला नाही, फक्त कोटी फेरा. जसं रावणाची संपत्ती सांगितलेली होती, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची. पण किती कोटी? आकडाच दिलेला नाही, अगणित. म्हणजे 1 कोटी असू शकतं, किंवा 1000 कोटी असू शकतं, किंवा किती पण कोटी असू शकतं. तसं एका योनीमध्ये आम्ही कोटी वेळेला जन्म घेतला. कोटी वेळेला जन्माला येत असताना आम्ही गर्भवासाचं दुःख भोगलं.
मेल्यानंतर यमाचं दुःख भोगलं, नरकातलं दुःख भोगलं. मग भगवान परमात्म्याला आमची दया आली की बाबा रे, आतापर्यंत अनेक वेळा याला सुख दुःख उपभोगायला मिळालं, मग आता आपण या जीवाला एकदा मनुष्य देह देऊ. म्हणून भगवान परमात्म्यानं आपल्याला हा नरदेह दिला. बरं, हा नरदेह कशाकरिता दिला? देव दिला देह भजना को मठा, देव दिला देह भजना को मठा. हो तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. दिला देह भजना सगळे लोक तुमच्याकडेच पाहू राहिले राव, काय वजन पडा ना तुमचा कॅमेरा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. किंवा जेने हा जीव दिला दान. कोणी दान दिला? त्या भगवान परमात्म्यानं. कशाकरिता? या नरदेहामध्ये सगळं ज्ञान आहे महाराज, भजना करता दिला. पाप पुण्याचं ज्ञान याच जन्मात आहे, चांगल्या वाईटाचं ज्ञान याच जन्मात आहे, परमार्थ करण्याचं ज्ञान याच जन्मात आहे, आणि देव आपलासा करून घेण्याचं ज्ञान सुद्धा याच जन्मात आहे. म्हणून भगवंतानं आपल्याला हा नरदेह दिला, पण आपण नामस्मरण करत नाही. आपण नामस्मरणच करत नाही. खऱ्या अर्थानं नरदेह कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलेला आहे. पण माणसं भजन करत नाही. तुकोबराय म्हणतात असा जो माणूस आहे, ही वाचा दिली देवानं. कशा करता? भजन करण्याकरता अशी सुंदर वाचा दिली, सुंदर मुख दिलं, सुंदर तोंड दिलं. राम भजन को दिया पवन मुख, राम भजन को दिया हो, राम भजन को दिया पवन मुख, राम भजन को दिया हो, राम भजन को दिया पवन मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया पवन मुख, राम भजन को दिया. हा तुकोबरायांचा अधिकार आहे. अनुरेनी या थोकडा तुका आकाश एवढा, हा तुकोबरायांचा अधिकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
बाबांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं वैभव, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, फार मोठी हस्ती महाराज. नाथभक्त गुरुवर्य पारधी बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबांना नमस्कार आहे. खरं तर आपल्या कीर्तनात त्यांनी बसावं एवढी आपली पात्रता नाही. मी मगाशीच बोलून गेलो. आदरणीय गणेश बाबांबद्दल बोलत असताना आदरणीय आमच्या गणेश बाबांसारखे हजारो शिष्यमंडळी बाबांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार आहे. खरोखर महान व्यक्तिमत्व आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे. बाबांची या ठिकाणी उपस्थिती म्हणजे ती आम्हाला एक बॅटरी चार्जिंग केल्यासारखं आहे. आम्हाला एक ऊर्जा मिळत असते. बाबांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक. काय सांगत होतो मी? काय चाललं होतं आपलं कीर्तन? तुकोबरायांचा अधिकार सांगत होतो मी. काय तुकोबरायांचा अधिकार आहे? तुकोबराय म्हणतात तुम्ही देव आपलासा करून घ्या. तुकोबरायांचा काय अधिकार आहे? ती ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, अनुरेणी या थोकडा तुका आकाश एवढा. हा तुकोबरायांचा अधिकार आहे महाराज. अजून सांगू तुम्हाला? अजून सांगू तुकोबरायांचा अधिकार किती? या सुतारखेडे गावामध्ये खूप श्रीमंत माणूस आहे, खूप श्रीमंत, इतका श्रीमंत, इतका श्रीमंत, त्याच्याकडं संपत्तीला कमीच नाही. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, पण आतापर्यंत रावणाला कामाला लावलं असा माणूस मी तरी पाहिला नाही. तुकोबरायांनी रावणाला कामाला लावलं महाराज. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम. तुकाराम 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 तुकोबरायांना नुसता घाबरत नव्हता. तर तुकोबरायांचं नाव जरी यमानं ऐकलं तर यमाचे हातपाय असे कापत होते महाराज. हा अधिकार तुकोबरायांचा आहे. हा अधिकार कुणाचा आहे? हा अधिकार तुकोबरायांचा आहे. अहो किती सांगू तुकोबरायांबद्दल महाराज. तुकोबरायांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी होती, पिढीजात वारी होती. तुकोबरायांनी केली, तुकोबरायांच्या वडिलांनी केली, आजोबांनी केली. पिढीजात वारी होती तुकोबरायांच्या घरची. तुकोबराय पंढरपूरला एकदा गेले, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, नमस्कार केला. पांडुरंग परमात्म्यानं खाली मान घातली. तुकोबराय म्हटले देवा वर पहा, देवा वर पहा. का झालं? का खाली मान घालता? देवानं सांगितलं तुकोबा, तुमच्या घरामध्ये पिढी जातवारी आहे. तुम्ही केलेली जी आतापर्यंत सेवा आहे त्या सेवेचं ऋण माझ्यावरती झालं. मला या ऋणातून मुक्त करा. तुकोबरायांनी सांगितलं मग काय करावं लागेल? देव म्हटले काही नाही, माझ्याकडं काहीतरी मागून घ्या, काहीतरी माझ्याकडं मागा. तुकोबराय म्हटले जमणार नाही. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, तुझी दसोडी नको देवा, तुझी एक गवताची काडी सुद्धा नको. तुकोबरायांनी म्हणावं. देवानं खूपच हट्ट केला. देव म्हटले काहीतरी मागास तुकोबा, मला एकदा या ऋणातून मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, जिंकल्या रोखाने, जिंकल्या रोखाने, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव आशेनं तुकोबरायांच्या तोंडाकडे पाहत होते. काहीतरी मागा,
तुकोबराय म्हटले, देवा आतापर्यंत गोडीत सांगत होतो, हळू आवाजात बोलत होतो, मला बोलायला लावू नका. एकदा सांगितलं ना मागणार नाही, मला काही पाहिजेच नाहीये, कशाला माझ्या पाठीमागं लागले? तरी देव ऐके ना, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग तुकोबराय म्हणले, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हा तपस जिने दिग्गजाचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिग त्याचे. तुकोबराय म्हटले, आम्हाला मागा म्हणताय का? ब्रह्मांड छोटं करण्याची ताकद आमच्यात आहे. अहो किती सांगायचं तुकोबरायांचा अधिकार, याच्यातच कीर्तन होऊन जाईल महाराज. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांकरवी तुकोबरायांना काही नजरांना भेट पाठवला. सैनिक गेले, तुकोबराय रामकृष्ण रे. हो रामकृष्ण रे. कुठून आले? काय नाही, महाराजांकडून आलो. मग काय आणलं? काही नाही, सोन्या नाण्याच्या पराती भरून पाठवल्या होत्या. तुकोबराय म्हटले, तुमचं तुम्हालाच ठेवा. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुमचं सोनं नाणं आम्हाला मातीप्रमाणे आहे. कुणाला सांगताय? छत्रपतींच्या मावळ्यांना, छत्रपतींच्या सैनिकाला. देशाचा जो राजा आहे त्या राजाला नकार देणं हा काय अधिकार सामान्य नाही. इतकं अधिकार संपन्न व्यक्तिमत्व तुकोबराय, इतके अधिकार संपन्न साधू तुकोबराय. आणि ते तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही देव आपलासा करून घ्या. विठ्ठल तुम्ही देव आपलासा करून घ्या, हे तुकोबराय म्हणतायत महाराज. तुकोबराय म्हणतात. तुकोबरायांना काय गरज होती देव आपलासा करून घ्या म्हणण्याची? तुकोबरायांच्या घरी देव स्वतःहून जात होता महाराज. स्वतःहून जात होता देव तुकोबरायांच्या घरी. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. देव स्वतःहून तुकोबरायांच्या घरी जात होते, राहत होते. बरं तुकोबरायांच्या घरी काय देवाची खूप ठेप होती का? खूप खायला चांगलं खायला प्यायला खूप चांगलं होतं, बसायला खूप गाद्या वगैरे होत्या, असं काही होतं का? काहीच नाही. तुकोबरायांचं घर सुद्धा मोडलेलं होतं महाराज. तुकोबरायांच्या घरी भगवान परमात्मा आले आणि तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुम्ही माझ्या घरी आले, पण मी तुमची सेवा तरी आता कशी करावी? माझं घर मोडलेलं आहे, माझ्या घरी खायला सुद्धा काही नाही आहे. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुमची काय सेवा करू? माझी कोपी मोडलेली, माझी झोपडी मोडलेली आहे. अहो एखादा सामान्य गावातला सरपंच जरी आपल्या घरी आला ना, गावातला एखादा सरपंच म्हणा किंवा ग्रामपंचायतीचा सभासद जरी आपल्या घरी आला महाराज, आपण किती ठेप ठेवतो त्यांची. या 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 या, बसा बसा, चहा घ्या, पाणी घ्या, नाश्ता करा, जेवण करा. पण ब्रह्मांडाचे मालक आहे भगवान परमात्मा आणि तुकोबरायांच्या घरी येत आहेत. बरं त्या देवाला खायला प्यायला काही कमी का महाराज? पंचपक्वान्नाचं जेवण आहे दररोज. हजारो नोकर साकर आहे, हजारो दास दासी आहे. आणि तो जगाचा मालक तुकोबरायांच्या घरी आल्याच्या नंतर तुकोबराय जिजामातेला म्हणजे आपल्या पत्नीला सांगतात, आवले अगं जगाचा मालक आपल्या घरी आलेला आहे, काहीतरी त्यांच्या भोजनासाठी बघा, काहीतरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था बघा. जिजामातेनं सांगावं, महाराज आपल्या घरामध्ये काहीच नाही आहे. तुकोबराय म्हटले,
पाठीमागं बघा एका कोपऱ्यामध्ये थोड्याशा कण्या ठेवलेल्या आहे. कण्या म्हणजे एका एका तांदळाचे 3-3, 4-4 तुकडे, गव्हाचे 3-3, 4-4 तुकडे त्या कण्या ठेवलेल्या आहे. तुकोबराय म्हटले त्या कण्या शिजवा आणि देवाला खायला द्या. अहो 56 भोग भोगणारा भगवान परमात्मा तुकोबरायांच्या घरी कन्या खातोय. दरदरीत पाण्या माझे रागिलेल्या कन्या, काय करू पचार कोपराची जलजर. दरदरीत जिजामातेनं चूल पेटवली, चुलीवरती एक मडकं ठेवलं, मडक्यामध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये कण्या शिजवल्या आणि त्या कण्या जगाचा मालक भगवान परमात्मा खातोय. जेवण झालं, देवानं बसावं तरी कशावर? कशावर बसावं देवानं? घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या सेजा, घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या सेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मोडलेली बाज तुकोबरायांच्या घरी. अहो आम्ही गावोगावी आता कीर्तनाला जातो, आपण सर्व फिरणारे माणसं आहे. सर तुम्ही सागर महाराज, आपण कायम फिरणारे माणसं आहे. कीर्तनाच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या घरी जर आम्ही गेलो तर सोप्यावर बसल्यानंतर फुटभर सोपा खाली जातो, इतकी व्यवस्था आहे महाराज. खायला काजू बदामी पंचपक्वान्नाचं जेवण आहे. पण भगवान परमात्मा जगाचा मालक तुकोबरायांच्या घरी आला. घरी मोड किया बाजा वरी वाकळांच्या शेजा. मोडलेली बाज, मोडलेली खाट आहे भगवान परमात्म्याला बसण्याकरता. त्या बाजेवरती एक फाटलेली गोधडी आहे. जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर तुकोबराय देवाकडे गेले. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुम्ही वैकुंठाचे स्वामी आहात. तुमचं जेवण झाल्यानंतर, तुमचं भोजन झाल्यानंतर हजारो दास दासी तुमच्याकडे येत असतील, तुम्हाला म्हणत असतील, तुम्हाला पानाचा विडा आणून देत असतील, तुम्हाला लवंग आणून देत असतील मुखशुद्धी करता. माझ्याकडं काहीच नाही. तुकोबराय तुळशी वृंदावनाजवळ गेले. पिवळं होऊन पिकून खाली पडलेलं एक तुळशीचं पान उचललं आणि देवाकडे दिलं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. काहीच व्यवस्था नाही तुकोबरायांच्या घरी देवाची, तरी देव स्वतःहून तुकोबरायांच्या घरी जातो. मग स्वतःहून तुकोबरायांच्या घरी जर देव येत असेल तर त्या तुकोबरायांना देव आपलासा करून घेण्याची काय गरज आहे? तरी सुद्धा तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात की एक देव आपलासा करून घ्या. मग तो एक देव आपलासा करून घ्या हा उपदेश तुकोबरायांकरता नाहीये, हा उपदेश तुमच्या आमच्यासाठी आहे महाराज. तेची माझे हित करीती सकळ, कृपा करी. संत महात्मे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर देव आपलासा करून घ्यायचा असेल, तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल, तुम्ही आतापर्यंत आम्ही पाहतो जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येकजण सुखाच्या पाठीमागं पळतो, पण त्याला खरं सुख भेटत नाही. मग खऱ्या सुखाची, शाश्वत सुखाची प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर तुम्ही तो देव करुणी घ्यावा, आपुला देव करुणी घ्यावा, आपुला देव करुणी घ्यावा, आपुला
काय असं येरती माईके दुःखाची जनिती, माया दुःखाची जनिती आहे. माया दुःखाची जर कोण असेल तर ती माया आहे. म्हणून या मायेच्या भानगडीत पडू नका. सुख पाहिजे असेल तर एक काम करा. काय काम करा? तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. तो एक देव आपलासा करायला लावला. कधी? सुख पाहिजे असेल तर. मग महाराज आता इथं बसलेले माणसं मला एक सांगा, मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? त्यांनी हात वर करा बरं. आपल्याला दुःख व्हावं असं वाटतं कोणाला? मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि प्रत्येक जण जगतो महाराज सुखाच्या अपेक्षेवरती. शाळेत गेला मग सुख भेटेल नाही, शाळेत सुख भेटलं नाही. कॉलेजला गेल्यावर भेटल, कॉलेजला सुख मिळालं नाही. मग लग्न झाल्यावर सुख मिळेल. लग्न झाल्यावर सुख मिळतं का? आता इथं लग्न झालेले किती माणसं आहेत, त्यांनी मला एक गोष्ट खरं खरं सांगायचं, तुम्ही लग्नाच्या अगोदर सुखात होते एक लग्नानंतर सुखात आहे? हा, अगोदर होते. वा, पण ही सत्यता आहे महाराज. बाबा आई आलेली कीर्तनाला, अगोदर सुखात होते. आणि खरंच महाराज कीर्तनानंतर लय व्याप आपलं हे, लग्नानंतर लय अवघड आहे महाराज. आता मला पण तसंच व्हायला लागलं. आता काय करायचं? अनुभव बाबांचा. अनुभवे आले अंगा ते या जगा. महाराज खरं आहे, पण लग्नानंतर सुख नाही महाराज. लोकांना वाटतं लग्न झाल्यानंतर सुख भेटल, लग्नानंतर सुख भेटतच नाही बाबा. आता काय बोलायचं? आता त्या दिवशी आम्ही कीर्तनाला गेलो त्या ठाणापाडा, कोण म्हणलं? वा वा, हा ते बघा राजूबाबा सोबत होते. तिकडे गेलो महाराज. कीर्तन संपल्याच्या नंतर एक जण माझ्याकडे आला. म्हटलं महाराज काही करा, पण तुमच्याकडं अशी एखादी ओवी एखादं प्रमाण तुमच्या वाचण्यात आहे का? तेवढं जरा सांगा. म्हटलं झालं काय? काय नाही, लग्न झालेलं आहे माझं, बायकोचा लय ताप आहे बा, बायकोचा लय त्रास आहे. कुठं गेलो तरी बायको सारखं फोन करते. गावात जरी गेलो 5 मिनटं या घरी. कोणासोबत गेले, कोणीसोबत, किती वेळ लागल, सारखं फोन, सारखं टॉर्चर. मला झोप नाही, काय नाही, काय नाही, सुखच नाही. एखादी ओवी एखादं प्रमाण जर काही असेल ज्ञानेश्वरीमध्ये बायको सुधारण्याकरता तर तेवढं मला सांगा. मग ठीक आहे म्हटलं बाबा, काही अडचण नाही. मी एक मंत्र सांगितला त्याला. म्हटलं अशा अशा पद्धतीनं तुम्ही करा, 100% गुण येईल, 100% फरक पडून जाईल. म्हटलं सांगितलं महाराज. तो माणूस घरी गेला, तसं त्या पद्धतीनं केलं आणि 2 दिवसांनी त्याचा फोन आला. म्हटले महाराज तुम्ही जो उपाय सांगितला होता तो सगळा उपाय केला मी. मला नव्हतं माहिती, मला गणेश बाबांनी सांगितलं होतं. म्हटले असं द्यायचं तुम्ही लोकांना, असं काही नाही बरं बाबा. इकडं बाबा बसलेले, बाबा लगेच म्हणशील असं. 2 दिवसांनी त्या माणसाचा फोन आला. म्हटले महाराज तुम्ही जो उपाय सांगितला होता तो उपाय आम्ही केला, 100% फरक पडला. म्हटलं चला, कोणाचं तरी कल्याण झालं ना, कोणाच्या तरी आपण उपयोगात आलो बा, सार्थक झालं जीवनाचं. तुम्हाला सुद्धा सांगतो सुतारखेडेकर, तुम्ही आता इथं बसलेले पुरुष मंडळी, तुम्हाला सुद्धा मी आज तो मंत्र सांगतो. तुम्ही फक्त तेवढं करा. तुम्ही जर म्हटले, तुम्ही म्हणणार तसंच बायको ऐकणार. तुम्ही म्हटले बस, बसणार. तुम्ही म्हटले उठ तर उठणार. तुम्हाला सुद्धा सांगतो ऐका, असं ढिले अंगण नाही जमत, थोडं ताट बसा. बस आहे का? आता खुशाल ताट बसले तुम्ही. अशा कधी बायका सुधरत असते का? काय करावं महाराज, जाऊ द्या, सोडून द्या विषय. प्रत्येकाला वाटतं की आत्ता सुख मिळेल, नंतर सुख मिळेल, लग्न झाल्यानंतर सुख मिळेल, नातू झाल्यानंतर सुख मिळेल. सुख एकाच ठिकाणी महाराज. कुठं? सर्व सुखाचे आशा जन्म गेला, जन्म एका मुखी यज्ञ नाही केला. विदताची शासना पावला, माया व्यक्तीला जीव झाला. सर्व सुखाचे आशा जन्म गेला,
सुखच नाही, सुखाच्या अपेक्षेवर, सुखाच्या आशेवर जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. मायेमध्ये आपण अडकल्यामुळं आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. सुख जर पाहिजे असेल तर काय करा, तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. काय सांगितलं तुकोबरायांनी? तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. किती देव आपले करायला सांगितले? एक. आणि आपल्याकडे एक देव आहे का? आपल्याकडे दररोज देव बदलतो महाराज, दररोज देव बदलतो आपल्याकडं. आठवड्याला 7 देव असतात आपल्याकडं, 7. सोमवार आला की मग सोमवारी आमच्या माता भगिनी पूजेचं ताट घेणार, आरतीचं ताट घेणार आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, बेलाच्या पानाची. सोमवारी आरतीचं ताट घेऊन महादेवाच्या मंदिरात सोमवार गेला. आणि हे गाणे हे महिला मंडळच म्हणतं फक्त. त्यांचे गाणे एकदा जर चालू झाले आणि गाणं त्यांना असं वाटलं समजा आता आपले गाणे व्यवस्थित ऐकतायत लोक, आपलं गाणं चांगलं चालू आहे, तर लगेच एक एक कडवं जोडीत राहते पूर्ण. माणसं आपले बिचारे माणसं काही नाही. सोमवार आला का शिवभोळ चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, दया दुधाच्या कावडी, अभिषेक शंभोरी, हे माणसांचं. मग महिला मंडळींची गाणी. सोमवार गेला, मंगळवार भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाणार. देवीच्या देवळात कोण ग उभी, ओटी भराया मी है उभी जगदंबा. दर्शन दे ग मला मी थांबू कुठवरी जगदंबा. दर्शन दे ग मला मी थांबू कुठवरी. पिवळ पातळ हिरवी चोळी, कुंकवाच ग मळवट भारी जगदंबा. दर्शन दे ग मला मी थांबू कुठवरी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भगवा जेटा शोभेवरी जगदंबा. दर्शन दे ग मला मी थांबू कुठवरी. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी आणि बुधवारी पांडुरंग परमात्मा. बारीक बांगडी मला भरावी वाटली, रुक्मिणी माझी माय पंढरपुरात भेटली. बुधवारी लगेच. बरं पांडुरंग परमात्मा एकटा नाही. रखुमाई माझी माता, विठ्ठल सावळा ग पिता, शिनभाग सारा गेला माझा ओव्या गाता गात. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी लगेच दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. सोमवारी महादेव, मंगळवारी भवानी माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी दत्तप्रभू आणि शुक्रवारी पुन्हा भवानी माता. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा. अनादि अंबिका भगवती,
शुक्रवार गेला की शनिवार. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि शनिवार गेला आणि रविवार आला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम डगरावारी सावध होणी मधनी रागा दुरदरा मल्हारी जिवारी मल्हारी रविवारी काय खंडोबा महाराज, रविवारी मल्हारी, रविवारी खंडेराव महाराज. आणि मग भक्त मंडळी तुंतुन घेतात. तुंतुन गोड मल्हारीचे नाम राया, गोड खंडोबाचे नाम राया. जीर रामान राम हरी. तुंतुन महाराज तुंतुन. रविवारी कोण? खंडेराव. संपलं आता. मला काय सांगायचंय, विनोदाचा भाग सोडून द्या. तुकोबारायांनी सांगितलं तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. पण आपल्याकडं एक देव नाही, आपल्याकडं सगळेच देवे. सगळ्याच देवांच्या नादी लागत बसू नका. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. भगवान परमात्मा एक नाम तुम्ही कंठामध्ये धारण करा. सगळ्यांच्या भानगडीत पडू नका. दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. मग आपण संकटात जर असलो ना, एक देव येणार नाही. म्हणून एकच देवाचं चिंतन करायचं. एकच देवाचं नाम तुम्ही कंठामध्ये धारण करा. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. समजलं आम्हाला तुकोबाराय, मान्य, काही अडचण नाही. सुख जर पाहिजे असेल तर तो देव तुम्ही आपलासा करून घ्या. आमच्या लक्षात आलं. एक देव आपलासा करून घ्या, आम्हाला हेही कळालं. पण तो देव म्हणजे कोणता देव नेमकी आपलासा करून घ्यायचा, इथं आम्हाला शंका आहे. तुकोबाराय काय म्हणतायत? आपुला तो देव करून घ्यावा. आता एक हा शब्द काढून घ्या थोड्या वेळ. आपुला तो देव करून घ्यावा. मग तो देव नेमकी कोणता? त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी रूप पाहता लोचनी अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. तो हा विठ्ठला तो हा विठ्ठला तो हा विठ्ठला तो हा विठ्ठला तो हा तो एक देव आपलासा करून घ्या. तो देव कोणता? तो हा विठ्ठल बरवा.
तो हा विठ्ठल बरोबर. विठ्ठल विठ्ठल आपला करून घ्या. विठ्ठलाचं काय नाव आहे? विठ्ठलाला काय म्हणतात हो? पांडुरंग परमात्मा. मग त्या पांडुरंग परमात्मा जवळ सुख आहे का? अहो पांडुरंगासारखा सुखरूप असणारा देवच नाही. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. पांडुरंगासारखा सुखरूप देव जगामध्ये दुसरा नाही. बरं, हा पांडुरंग कुठं राहतो? चंद्रभागेच्या तीरावरती, भिवरेच्या तीरावरती. सर्व सुख आहे भिवरेच्या तीरी, आमुची पंढरी कामधेनू. सर्व सुख त्या देवाजवळ आहे. सर्व सुख त्या देवाजवळ आहे. बरं, या देवाला आपल्याला जो देव आपलासा करून घ्यायचा आहे, जो देव आपलासा केल्यानंतर आपल्याला सुख मिळणार आहे, त्या देवाकडं तरी सुख पाहिजे ना महाराज. त्या देवाकडं तरी सुख पाहिजे. मग तुम्ही ज्या देवाबद्दल आम्हाला सांगता त्या देवाकडं सुख आहे का? अहो त्या देवाकडं खूप सुख आहे. त्या देवाला सुखाचा आगर, सुखाचा सागर म्हटलेलं आहे. सुखाचा समुद्र आहे तो देव. सुखाचा निधी सुख सागर जोडीला, मनोनी काळा दादूला मज पाचारी गे माई. सुखाचा सागर, सुखाचा समुद्र म्हणजे देव आहे. त्या देवाकडं आपल्याला सुख मिळणार आहे. देवाला सुखाचं गोदाम म्हटलेलं आहे. देवाला सुखाचं आगर, सुखाचं भांडार म्हटलेलं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. विटेवरती उभा असणारा भगवान परमात्मा जगाचा मालक सुखरूप आहे. तो सुखाचा आगर आहे, सुखाचा सागर आहे. म्हणून तो एक देव तुम्ही जर आपला करून घेतला तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. विठोबा रखुमार. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर देव आपलासा म्हणजे तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही देव आपलासा करून घ्या. बरं, तुकोबराय ठीक आहे, आम्ही देव आपलासा करून घेऊ कारण आम्हाला सुख पाहिजे. मग सुख पाहिजे म्हणून आम्ही देव आपलासा करून घेऊ. पण का हो तुकोबराय, देव आपलासा करण्याकरिता नेमकी साधन काय वापरायचं? भगवंत प्राप्तीचे अनेक साधनं सांगितलेले. कृते यदम ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. सत्ययुगामध्ये देव आपलासा व्हावा असं वाटत असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तप करावं लागत होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे लागत होते. द्वापार युगामध्ये पूजा अर्चा करावी लागत होती. आणि कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये देव आपलासा व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्ही कीर्तन करा. ऐका, कीर्तनाने देव आपलासा होतो का? कीर्तनानं देव आपल्याला भेटतो का? तर कीर्तनानंच देव आपल्याला भेटतो. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीती ऐशी. तरी कीर्तनाची नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले, कीर्तनाची आवडी देवा. वैकुंठाहुनी घाली धावा, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुका म्हणे करी कीर्तन पसारा, लाभ येईल घरा पाहिजे तो. कीर्तन जर तुम्ही केलं तर देव तुम्हाला भेट देईल किंवा देव तुमचा होईल. पण कीर्तन कोणतं? फेटा बांधायचा, धोतर नेसायचं, नेहरू घालायचा, हे कीर्तन नाही. मग नामसंकीर्तन म्हणजे तुम्ही जर नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा तुमचा होईल आणि तुम्हाला सुख मिळेल. मग तुम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल तर देव आपलासा करून घ्या. देव आपलासा करण्यासाठी काय करायचं त्याचं उत्तर 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे. अविनाशकारी
सुख पाहिजे असेल तर देव आपलासा करून घ्या. देव आपलासा करून घ्यायचा असेल तर लावी मना पिसे गोविंदाचे. देवाच्या नामाचं पिसं आपल्याला लागलं पाहिजे. देवाच्या नामाचा छंद आपल्याला लागला पाहिजे. मग देवाच्या नामाचा छंद आपल्याला लागला तर काय होईल? अविनाश करी आपुलिया ऐसे. तो देव जसा अविनाशी आहे तसं आम्हाला अविनाशी तो देव करणारे. अविनाशी करणारे म्हणजे काय करणारे? अविनाशी म्हणजे काय? परत मृत्यूची भानगड शिल्लक राहणार नाही. मग भगवान परमात्मा आम्हाला जन्मालाही येऊ देणार नाही आणि मृत्यूची सुद्धा भानगड त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. मग देव जन्माला येण्याची कारणं संपवतो. कर्म, मीपणा, वासना हे सर्व देव संपवत असतो आणि हे सर्व एकदा संपवलं की मग आपण अविनाशी झालो. आणि अविनाशी झाल्याच्या नंतर मग आपल्याला फक्त एकदाच मरायचं आहे. आणि एकदा मेल्याच्या नंतर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे तुका म्हणे एका मरणेची सरे. तुका म्हणे एका मरणेची सरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे. उत्तमचे ओरे किरती मागे. उत्तमचे ओरे किरती मागे. किरती माही के दुःखाचे जन. किरती माये के दुःखाचे जनी. उत्तमाची ओरे किराते माझे. उत्तमाची ओरे किराते माझे. किराते माझे. किरती माये के दुःखाचे जन. किरती माये के दुःखाचे जन. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदा मेल्यानंतर आम्हाला एकदा शेवटचं मरावं लागणार आहे. आणि एकदा मेल्याच्या नंतर मग तुकोबराय म्हणतात तुमची कीर्ती पाठीमागं शिल्लक राहणार आहे. तुमची कीर्ती पाठीमागं शिल्लक राहील. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तो एक देव आपलासा करून घ्या. तो एक देव आपलासा केल्यास नंतर तो एक देव आपलासा करण्यासाठी त्याच्या नामाचं पिसं लागलं पाहिजे. त्याच्या नामाचं पिसं लागल्यानंतर तो देव आपल्याला अविनाशी करेल आणि अविनाशी केल्यानंतर आपल्याला जन्ममृत्यूची भानगड पुन्हा शिल्लक राहणार नाही. आणि एकदाच आपल्याला मरावं लागणार आहे. एकदा मेल्यानंतर तुकोबराय म्हणतात कीर्ती पाठीमागं शिल्लक राहणार आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती पाठीमागं उरली पाहिजे. महाराज एक वाक्य सांगू का? माणसाची जिवंतपणी कीर्ती झाली पाहिजे. माणसाची जिवंतपणी कीर्ती झाली पाहिजे. आणि नाही जिवंतपणी कीर्ती झाली तरी चालेल पण मृत्यूनंतर का होईना माणसाची कीर्ती झालीच पाहिजे. तर त्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. अन्यथा अर्थ नाही. ज्ञानोबरायांना जाऊन शेकडो वर्ष झाले. तुकोबरायांना जाऊन शेकडो वर्ष झाले पण आजही कीर्ती पाठीमागं शिल्लक आहे. छत्रपती शिवाजीराजे आज 350 वर्ष होत आले शिवाजी महाराजांना जाऊन पण आजही कीर्ती जगाच्या पाठीवर पाठीमागं शिल्लक आहे. मग जीवन जगत असताना आपण असं जगलं पाहिजे की आपली कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे. बघा तुम्ही जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. भारतामध्ये अनेक राजे झाले. या भारतभूमीवर या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे झाले पण या सर्व राजांच्या मध्ये जगाच्या पाठीवरती न्यायवंत आणि कीर्तिवंत असा एकमेव राजा होता ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच नर्तकी नाचली नाही. ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच बाई नाचली नाही. असा जगातला एकमेव कीर्तिवंत राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून आपली कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे. आपली कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे. म्हणून आपली कीर्ती पाठीमागं शिल्लक राहावी असं जर वाटत असेल तर तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. म्हणजे तुम्हाला सुखाची बी प्राप्ती होईल आणि तुमचा भवसागरसुद्धा संपेल आणि तुमची कीर्तीसुद्धा पाठीमागं शिल्लक राहील. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली